हाय हॅलो नमस्कार. अरे माकडा काय बघते इकडा बघ. माकडा तिकडे बसलाय. माकड मस्त निवांत बसले म्हणजे त्याबद्दल बोलतोय मी. बाकी मी सुद्धा निवांत व्हायला इथे आलेलो आहे. म्हणजे कुठे आलेलो आहे हे थंबनेल वरनं कळलंच असेल. मी कोणाच्या तरी मित्राच्या म्हणजे मी आणि साधना माझ्या एका मित्राच्या फार्म हाऊसवर आलेलो आहे. आमची हाऊस कमी होती. मग तो म्हणाला की इकडे माझ्या फार्म हाऊसवर फार हाऊस पुरवल्या जातील तुमच्या, तुम्ही इथे या सुट्टीच्या निमित्ताने. सो हम हे सीधे साधे अक्षय खास टी शर्ट मी आंघोळीला चाललो होतो. पण म्हटलं आपल्या ब्लॉगची सुरुवात या टी शर्टने करायची, त्यासाठी म्हटलं आंघोळी नंतर करूया. तर महत्वाचं हे नाही, महत्वाचं हे की मला कळलंय की युट्यूबच माझा तारणार असणार आहे आणि तेच मला तारणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. त्याचे पैसे मला दर महिना मिळणार आहे. केलेली जी कामं आहेत त्याचे पैसे आज ना उद्या आम्हाला खूप लेट मिळतात, पण युट्यूब बरं आहे की आपल्याला लगेच पैसे मिळतात. त्यामुळे प्लीज हा ब्लॉग बघा, प्रेम करा. आणि हा ब्लॉग सुद्धा धमाल मस्तीत असणार आहे. साधना सुद्धा दिसणार आहे. तो मित्र कोण आहे ते ब्लर वगैरे मध्ये आहे, पण तो आता तुम्हाला इंट्रोड्यूस होईल मी आंघोळ केल्यानंतर. तोपर्यंत हा ब्लॉग पूर्ण बघा, प्रेम करत राहा. आणि आता परत एकदा मी ब्लॉगिंगला सुरुवात करतोय. त्याच्याकडे दाखव, जा जवळ. सबस्क्राईब करायला विसरू नका, पहिले सबस्क्राईब करा. नमस्कार. त्याचं नाव काय रे? कियारा रँच हाऊस. कियारा रँच हाऊस, मुरबाड, सॅलिसबरी पार्क. इकडे इकडे दाखव पटकन पटकन. कॅमेरामन स्लो आहे रे. कियारा रांचा काय रँच हाऊस. हे कुठली हाऊस होती की असं एकदम रँचा हाऊस वगैरे ठेवायचं असं वाटलं? तिथपर्यंत आपण पोहोचलोच नाही आहोत. हा, तिथपर्यंत आपण पोहोचलोच नाही आहोत, तिथे आम्ही पोहोचलो. अशी हाऊस. ही हाऊस. रँच म्हणजे काय? रँच हाऊस हा घराचा प्रकार असतो. ज्या घराचा टाईप आहे, ज्या आपण घरात आहोत. तर माझ्या भावाने खूप रिसर्च केलाय, मोठ्या भावाने त्याने सगळं केलेलं आहे. तो त्याने हे बनवलेलं आहे. डीओपी तो बोलतो ते रेकॉर्ड करा, आपण त्याच्यावर आपण वेगळे फुटेज टाकू शकतो. तो बेसिकली या घराच्या प्रकाराला रँच हाऊस असं म्हटलं जातं आणि ते माझ्या पुतणीच्या नावाचा आहे, कियारा रँच हाऊस. सो त्याच्यामुळे त्याचं नाव आहे कियारा रँच हाऊस. हे काय? हे काय? गाजर हलवा. हे काय रे? कांदा वाटाण्याची उसळ. आणि हे घावण. आणि हे काय म्हणालात काकू? 7 कप्प्याचे घावण. आणि ही कोथिंबीर वडी. असं उत्तम जेवण. मला फक्त आता झोपायचं आहे. ब्लॉग चालू केला नव्हता, पण इथे आल्यावर कंटेंट सापडला. तर मग मी चालू केला ब्लॉग. वा, खरंच कमाल केलं काकू जेवण. एक नंबर. आता काय बनते? फक्त आलू पराठा गरम करून देते. आता आम्ही आलो तर ते पराठा गरम करायचं. आलू पराठा नाही जमलं. नको करूस. मला चालेल त्याच्यामुळे. त्याला कळत नाही काय चालू. मग तू चावतो. हा, म्हणजे मला रॅन्डमली त्याला रिॲक्ट काय करायचं कळत नाही. हे त्याच्या आवडत्या गोष्टी आहेत. आता हे सगळं तुम्हाला बाहेर काढल्यानंतर करून घेत असतो माझ्याकडून. तुमच्याबरोबर काय आयुष्यात? तुम्हाला पुरवळाला कोण? त्याचं पण म्हणणं आहे की पुरवाळ. तुझं नाव काय? आईस्क्रीम. त्याचं नाव काय? मोजो. याचं काय? स्वामी. तुझं काय? मी स्वामींचा स्वामी. आईस्क्रीम. चलो. ही एवढीच हिंमत होऊ शकते एवढ्या दुरूनच. हा, कसं? बाय बाय. जवळजवळ या बंगलो सोसायटीला पूर्ण फेरी मारलेली आहे आम्ही. नाव काय याचं? सालिसबरी. म्हणजे बहुतेक इथे पूर्वी शाळा असेल. म्हणजे तिकडची जो मालक असेल तो म्हटला असेल की शाळेत घरी. मग त्यांना इंग्लिश नाव त्याच्यातलं सुचलं आणि मग ठेवलं. आणि ह्याच्या बायकोला सध्या वाटतं मी सायलेंटच बरी. काय? मला वाटलं सायलेंटच बरी. मला असं वाटतं की प्रत्येकाची बायको ही सायलेंटच बरी. असं तुलाही वाटतं राणे? असली स्वप्न बघू शकता तुम्ही नवरे. होणार तर काय.
आता जवळजवळ मी खूप बंगले आणि खूप असे प्लॉट पाहिले आणि त्यानंतर असं वाटलं की काय करावं, इथे राहायला यावं का, असा विचार आला मनात. आणि मग नंतर लक्षात आलं की पैसे पाहता, बँक बॅलन्स पाहता हा विचारच छान आहे. सो आता हे राणेच्या घराकडे जाताना, ज्याचं नाव आहे कियारा रॅन्च हाऊस. निसर्गातली फुलं तिथून आणली. निसर्गातली फुलं, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की दुसऱ्याच्या बागेतलं चोरणं हा एक दैवी छंद आहे ना तुझा. नाही, दुसऱ्याच्या बागेतलं नाही, मग? दुसऱ्याच्या बागेमधून बाहेर आलेलं ते निसर्गाला मिळालंय. अशा निसर्गाने मला ते दिलंय. हे जास्वंद किती काय म्हटलं तरी चोरलंच. जास्वंद्या काय 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 म्हणाला, काय म्हणाला, जास्वंद्या हा. जास्वंद्या. कळलं तुम्हाला. अतिशय विनोदाची पातळी आम्ही उच्च पदाला नेऊन मग आम्हाला कळतं की करिअर का थांबते. आपण म्हणतो ना की जगता कसं आलं पाहिजे, स्वंद, तर म्हणून इकडे जास्वंद खूप आहे. स्वंद नसतं जगता येत. असं स्वंद काय आहे, स्वंद कुठून आलंय? म्हणजे स्वच्छंद. स्वच्छंद, हे जास्वंद असं आहे ते. तू काय केलं सांग. मी ह्यांच्या बागेतलीच काढली. देवासाठी फुलं काढली बागेतली. फुलं घाल. अरे वा. काय रे, बादल्या भरून घेऊन ये रे. पाणीभर संघटनेचा अध्यक्ष, सॉरी बादलीभर संघटनेचा अध्यक्ष कृणाल राणे. कशासाठी एवढ्या बादल्या भरतोय रे? अरे ते पॉन्डचं काम चालू आहे, पॉन्ड सिमेंट लावलंय ना, त्याला पाणी मारायचंय. हे काढते. साधना काय करतोस? मला ते भाव देत आहेत का बघते, पण देत नाहीत, अजिबातच देत नाही. त्याचं नाव आईस्क्रीम. त्याचं नाव काय? आईस्क्रीम. आईस्क्रीम काय करतो? आईस्क्रीम. अरे हे बघा, स्वामी. हा डॉन आहे इकडचा. हा इकडचा डॉन आहे. हा सगळ्यात विचार आहे. हा सगळ्यात गोड आहे हे. दोघांच्या मध्ये ह्याचं अडकलं. नाव पण आनंद आहे. मोजो नाव आहे, पण त्याला लाडाने आनंद म्हणतात सगळे. हा, काकूंनी आनंद. काकूने आनंद नाव ठेवलं काय? हो, मी त्याचा आनंद नाव ठेवलं आणि तो बरोबर ओळखतो. आनंदा बा, डुला डुला कर, डुला डुला. त्याला प्रेम केलं ना का इतकं 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 करून घेतो प्रेम. So, सकाळी मी बघितलं, खूप आरडाओरडा चालला होता. हा. मग काकूंनी त्याला एक मारी बिस्किट दिलं. मारी बिस्किट दिल्यानंतर त्याने काकूंना 3-4 वेळा हाय केलेलं आहे. हाय असं म्हणतो तो. आता जोपर्यंत तुझा कॅमेरा आहे ना इथे, तोपर्यंत ह्यातले एकही माणूस काही बोलणार नाही. एकही. खऱ्या अर्थाने हे पोपट आपला पोपट करतायत. हा, आणि ते म्हणतात की फ्री में नाही करेगा, होगा तेरा व्लॉग. बघा बघा, मी सुद्धा तुमच्या रंगांचाच झालोय आज. किमान मला तरी ओळखा. माझा आयुष्यात खूप मोठा झालाय तुमच्या सगळ्याच आता नाही बोलणार. आता कॅमेरा साईडला गेला की बोलतो. साधू म्हटलं, लोकांनी पोपट केलेलाच आहे, तर आपण यांच्या काय म्हणतात संगतीत राहून बघूया. पोपटपणाचा आनंद घेऊ. आईस्क्रीम. अरे बोल की रे, बोल की रे आईस्क्रीम. अरे आईस्क्रीम वितळलं रे, बोल. राणे आईस्क्रीम वितळलं रे तुझं. आईस्क्रीम बोलतच नाही. तो नाही वितळत. हेच कंटेंट आम्हाला आता सुचायला लागेल. थोडक्यात हे अभयारण्य आहे. माकड, पोपट, काय गोरिला, सगळेच प्राणी संग्रहालय आणि पक्षी संग्रहालय त्यात आम्ही. त्यानंतर आम्ही छान म्हसा या गावातली खूप फेमस जत्रा असते, सो जत्रेला गेलो.
मला माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आठवल्या. मी जोगेश्वरीच्या गुंफेच्या जत्रेत जायचो किंवा कळव्याच्या जत्रेत जायचो. तिथे मग ती बोट घ्यायचो जी पाण्यावर चालायची आणि बऱ्याच गोष्टी घ्यायचो. आकाश पाळण्यात बसायला मी अजूनही घाबरतो. सो अशा सगळ्या गोष्टी मी म्हटलं चला अनुभवूया छान, पण खूप ऊन होतं. बॅटी पाहिजे का बॅटी? बॅटी बचाव देश चलाव. आणि स्टंप पाहिजे का स्टंप? याडा झालाय ट्रम्प. साधना साधना ड्रम दिसतात ग. कळलाच नाही तिला. विनोदच कळला नाही तिला. साधनाला विनोदच नाही कळला की ड्रम आणि साधनाचा. कारण तिला ड्रम नाही आहे ना, आपला ड्रम नाही आहे ना. चला उन्हात खूप ड्रम लागतो आणि हे जोक ऐकल्यानंतर तर खूपच जास्त. आता मला असं वाटतंय की आतापर्यंत मी जवळजवळ पाकिस्तान कराची से आया हूँ लग रहा हूँ, लेकिन अभी ये स्पाई कौन सा स्पाई है? अभी घर निकलना होगा मुझे ऐसा लग रहा है. बहुत भीड़ है यहाँ पे. निघूया का? ते म्हणतात की लहान मुलांची काळजी घ्यावी. माझी काळजी घे. आवडली? मला आणि साधनाला खरं तर जत्रा खूप एन्जॉय करायची होती आणि आम्ही खरंच खूप मनापासून केली. तिथे किती जण आपल्याला ओळखतायत, मग आपण कसं पळायचं, या सगळ्या गोष्टी शक्कल लढवून आम्ही जत्रा एन्जॉय करायचं ठरवलं. आणि मग घरी येऊन आपला नेहमीचाच डाव, सगळ्यांचा आवडता गेम म्हणजे लुडो खेळायला लागलो आम्ही. साधारणतः आम्ही हा लुडोचा गेम तासभर खेळतोय आणि मी खूपदा मेलो आणि फायनल रिझल्ट इकडे आलाय की मी जवळजवळ जिंकायला आलोय. तू अडकणार तिथे, तू किती अडकणार. बघ ना, तू गेम बघ आता. मला सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. हे साधना तुझी गाणी करायची होती. आणि नाही, मला मान्य नाही, यांनी काहीतरी सेटिंग लावलं. काकू कसा जिंकलो मी? काकू कसा जिंकलो मी? गाई कोण बोलत नाहीये. राणे कसा जिंकलो मी? साधना कसा जिंकलो मी? चुकीचा, खोटा. जीतना मेरे खून में है. आणि आयुष्याचे वडे खाताना आणि मस्त वडापावचा बेत. ही पिशवी वडापावची. हा मिकी माऊस होता आता वडापाव राहिला. आणि आता या जेम्सच्या छोट्या वया बाजूला ठेवून जेम ऑफ पर्सन बनून मी वडापाव खाणार आहे. जेव्हा पर्सन स्वयंघोषित. चला आणि आमच्या होम शेफ बनवत आहे. काढू आई फडा. आणि ऍक्टिंग केली, अभिनय केला. काढू आई मदत करू अशी ऍक्टिंग करून जागेवर बसलेला आहे. वडा घेतो मी, वडा. आई आई मदत करू. हो हो हो. चुकून हो म्हटले तर राहते असं मनात झालं. असं कधीच होत नाही का? जाणार आणि पुढे आम्ही छान लुडो खेळता खेळता उंदीर सुद्धा आलेले. घुस 100% नाही 200% तिथे चुचुंदरी. ते कापड हलव, त्या कापडाखाली असणार बघ. माझ्या मते चुचुंदरी हुस आहे. मग ही शेपटी पाहिली नाही. मी पण गोल पाहिले. तू आहे ना, ते कापड आहे ना, कापड सिलेंडरच्या इकडे तिकडे बघ, तिथे आहे बघ. 100 नाही 200%. 200% तिकडे. स्टूल घेऊन
त्यांच्या घरी चिचुंदरी होती, आता ती पालीच कन्वर्ट झाली. पण हे तर खालून पोकळ पण नाहीये ना. नाही रे, अतिशय एवढा फरक. हा रे, एवढं तर नाही. त्या पालीला हाणून बघ तशीच पडते. हा बघ अरे ती पण गेली कुठे खाली. हं? नाही. दोघांचा संगम झाला की काय? महासंगम. अरे मानो तू कोण आहे कोण आहे आवाज केला ना तिने. काकू काय देखणी आहे सॉलिड आहे. अरे तिला मारली त्या देखणीला. आता हल्ली तर खरंच छान आहे. आणि ही ना रानातली आहे, ठाण्याची नाही. माझ्या लेकानी एवढं शूर. मला वाटलं होतं अख्खा ब्लॉग मी काही शूट नाही केलं, काही नाही, पण एक घूस आली आणि तिने चिचुंदरी. एक चुचुंदरी आणि तिने ब्लॉगला कंटेंट दिलं. आणि दिवसाची सांगता आम्ही छान पुन्हा एकदा लुडोने केली. मेरे को कुछ नहीं दिख रहा है अभी, मेरे को कुछ नहीं दिख रहा है. छान सुंदर झोपीनंतर आम्ही छान पपई काढायला निघालो. पपाई द सेलर मॅन पपई काढायला निघाला. राणे आम्हाला कल्टी मारायला सांगते. पपई काढा आणि कल्टी मारा. हिला तुमच्या तुम्ही काढू. तुला पाहिजे ती काढ. किंवा ही साईड ही ह्याला हलकासा एक ऑरेंज शेड आलाय बघ. हा पपई द सेलर मॅन पोपो. ही पण काढायचं असेल तर ते लागेल दे. सकाळी सकाळी उपम्याची तयारी चालू आहे आणि आम्ही काढतोय पपई. चला चला निघूया. नमस्कार. फार मजा आली आम्हाला. हो ना. धन्यवाद. कियारा रॅन्च हाऊसला नक्की भेट द्या. आम्ही भेट दिली. काय बोलतो. एअरबीएनबी इंस्टाग्राम गुगलवर सगळीकडे आहे. जर तुम्हाला यायचं असेल एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता. मी नसेन पण प्रत्येकाला. त्यामुळे तुम्ही या. चला